नमस्कार. आजकाल चैत्र पौर्णिमा जवळ आल्यामुळे जे सप्तशृंगी मातेचे माहेरवासीन लोक आहेत, जळगाव, भुसावळ, एरंडोल, धुळा इथले बरेचसे पदयात्रा करत करत देवी मातेला भेटायला निघालेले लोक आहेत. या व्हिडिओमध्ये ते छानपैकी नाच करत आहेत, चांगल्या पद्धतीने गाणे वाजत आहेत आणि डी जे मोठमोठ्याने आवाज करतो आहे. हा जो आनंद आहे, हा जो उत्साह आहे, ही जी मौज आहे, तर मित्र हो, ही मौज अशीच ठेवायची असेल तर यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारत एकसंघ हवा. भारतात कुठली फाटाफूट होता कामा नये. पूर्वी जे झालं ते झालं, पण आज ते काही घडायला नको. यासाठी जो पक्ष, जी व्यक्ती आणि जी विचारसरणी हा देश एकसंघ ठेवेल, त्या व्यक्तीला, त्या विचारसरणीला आणि त्या पक्षाच्या पाठीमागे समस्त सप्तशृंगी मातेचे जे भक्त आहेत त्यांनी उभं राहणे गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही उभे राहाल तेव्हा तुम्ही असेच वर्षानुवर्ष अशाच डी जेवर अशाच पद्धतीने छानपैकी नाचत राहाल, छानपैकी गाणे म्हणत राहाल आणि मौज मस्ती करत राहाल. हा सगळा आनंद तुम्हाला फक्त हा एकसंघ भारत देशी देऊ शकतो. कारण जेव्हा या देशात बहुसंख्य सनातनी असतील, या देशात बहुसंख्य हिंदू असतील की जे असे सण उत्सव साजरे करतात, देवाच्या नावाने पदयात्रा काढतात आणि भजन कीर्तन करतात, छान छान गाणी म्हणतात आणि आपला आनंद वाढवत असतात. हा आनंद टिकून ठेवायचा असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. देश एक राहील तरच तुम्हाला हे स्वातंत्र्य मिळेल. ज्या दिवशी देशाची फाळणी होईल त्या दिवशी तुम्हाला हे स्वातंत्र्य कुठेही मिळणार नाही. कारण पाकिस्तान हे स्वातंत्र्य नाही, बांगलादेशमध्ये नाही आणि अफगाणिस्तान तुम्हाला तर जागाच नाही. तेव्हा मग हे सगळं चालू ठेवायचं असेल त्यासाठी अशा विचारसरणी, अशा पक्षाशी, अशा नेत्याच्या पाठीमागे उभी राहिली पाहिजे की हा आनंद तुम्हाला वर्षानुवर्षे मिळत राहा. नमस्कार.